नमस्कार भावनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला। तर भावनो, आपला आजचा जे काय ते 9वा दिवस इथं असणार आहे 30 डेज व्हिडिओ अपलोडिंग चॅलेंजचा। यामध्ये आपण 30 दिवस कंटिन्यू गणपती बाप्पा स्टेटस एडिटिंग इथं अपलोड करणार होते। त्यामधला आपला आजचा 9वा दिवस इथं असणार आहे। तर भावनो, व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओचा प्रिव्ह्यू मी आता दाखवूनच देतो, पण त्याआधी भावनो एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण आपले जवळपास 9वा दिवस इथं असणार आहे। आपण एक पण दिवस व्हिडिओ इथं गॅप नाही ठेवला, आणि स्पेशल म्हणजे मध्ये 2-3 दिवस तुम्हाला कंटिन्यू बोनस व्हिडिओ पण भेटून गेले, आणि अजून पण भावनो बोनस व्हिडिओ भेटतील। त्यासाठी फक्त व्हिडिओला सपोर्ट करत चला, व्हिडिओला एक लाईक करत चला, आणि व्हिडिओला खाली कमेंट करून नक्की सांगत चला का तुम्हाला व्हिडिओ कसा वाटत आहे। खाली कमेंट नक्की करत चला प्रत्येक व्हिडिओ खाली। आणि चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं ना, तर आपल्या युट्यूब चॅनलला एक सबस्क्राईबचं बटन दिसून येईल। एक लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन आहे, तर त्याला क्लिक करून आपल्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळी जेव्हा पण आपण व्हिडिओ अपलोड कराल तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा यानी 1 सेकंदाच्या आत आपले जे काही नोटिफिकेशन आहे ते भेटून जाईल, आणि ते नोटिफिकेशन भेटल्यास तुम्ही आपले व्हिडिओ भेटल्यास तुम्ही आपले व्हिडिओ बघू शकता। तर भावनो, व्हिडिओ खरंच खूप खास झालेले आहे। व्हिडिओचं जे काही प्रिव्ह्यू मी दाखवून देतो, पण त्याआधी व्हिडिओ एक लाईक नक्की करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा। चला भावनो, आपण आपला आजचा प्रिव्ह्यू दाखवून देऊया, आणि नंतर आपली एडिटिंग इथं चालू करूया। देव बाप्पा, तू आलास? केव्हापासून आम्ही तुझी वाट पाहतोय। नमस्कार भावनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला। तर तुम्हाला सगळ्यात आधी आपलं बीटमार्क इथं जे काय आहे ते इथं इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। अलाइट मोशन ॲपमध्ये आपलं बीटमार्क आणि शेक इफेक्ट तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमधून इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर इन्स्टॉल करता येत नसेल तर खाली जी काही लिंक दिलेली आहे ती तुम्ही ओपन करा। त्याच्या खाली एकदम खाली जाऊन एक डाउनलोडचं बटन आहे, त्याला तिथं क्लिक करायचं आहे। बघू शकता, अशा प्रकारे क्लिक करून तुम्ही ते सगळं आपलं मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता। तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, तर तुम्हाला आपले बीटमार्क इथं चालू करायचं आहे। आपले बीटमार्क इथं चालू केल्यानंतर तुम्हाला आपले बीटमार्क अशा प्रकारे काय ते दिसून येईल। बघू शकता, अशा प्रकारे हे जे काही ॲनिमेशन आहे ते मी इथं तुम्हाला लावून दिलेली आहे। तर यामध्ये जे काही फोटो आहे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं चेंज करू शकता, किंवा तुम्हाला जर हेच फोटो राहू द्यायचे असेल तुम्ही हेच इथं राहू देऊ शकता। आता फोटो कसे चेंज करायचे मी तुम्हाला दाखवून देतो। बघू शकता, हे आता आपले 3 लेअर आहे, तर आता आपल्याला या लेअरचा फोटो इथे एडिट करायचा आहे। तर त्याआधी सगळ्यात आधी काय करा, सुरुवातीला जाऊन आपला एक फोटो इथं लावून घ्या। आपले आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फुल HD फोटो दिलेले आहे, अजून नवीन फोटो दिलेले आहे। त्यासाठी भावना व्हिडिओला एक लाईक नक्की करा। आता बघू शकता, हा फोटो आपण इथं लावून टाकूया। या फोटोची ड्युरेशन आपण काय करायचं आहे, 7.51 पर्यंत इथं वाढवायची आहे, आणि या लेअरला तुम्हाला असं लॉंग प्रेस करायचं आहे या ठिकाणी, आणि आपल्या म्युझिकच्या वर किंवा म्युझिकच्या मागे जरी टाकलं तरी चालते। आपण असं इथं म्युझिकच्या मागे ते टाकून टाकूया। इथे मागे टाकायच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, याची जे काही कॉन्स्ट्रॅक्ट आहे ती थोडी हाय करायची आहे, आणि जे काही सॅच्युरेशन आहे तिथं कमी करायची आहे। तर स्टँडर्ड सेटिंग ॲड करा, तुम्हाला माहितीच आहे, वरून सर्च करायचं डायरेक्ट सॅच्युरेशन आणि कॉन्स्ट्रॅक्ट, हे दोन्ही तुम्ही वर इथून सर्च करून घेऊ शकता। तर बघू शकता, हे कॉन्स्ट्रॅक्ट इथं सर्च करायचं, कॉन्स्ट्रॅक्ट थोडी हाय करायची, ब्राईटनेस थोडी इथं लो करायची। हे म्हणजे अशा प्रकारे याचा इथे इफेक्ट येऊन जाईल। तर हे एवढीच झाल्यानंतर आता याला काय करायची, ऑपेसिटी थोडी तर कमी करून घ्या। बघू शकता, अशा प्रकारे मागल्या फोटोची ऑपेसिटी कमी करायची आहे। आणि आता या फोटोज जे काय आपल्या या ग्रुपमधला फोटो आहे हे बदलण्यासाठी तुम्हाला काय करायचं, ग्रुप अँड मास्कला सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये जायचं, आणि एकदम खाली ही JPG दिलेली आहे बघू शकता, या JPGला तुम्हाला सिलेक्ट करून कलर अँड फिलच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला ते फोटो इथं असा या प्रकारे असे आता आपण हे फोटो घेऊया, आणि वर तिथं प्लसवर क्लिक करायचं आहे, तर हा फोटो इथं रिप्लेस होऊन जाईल काय अशा प्रकारे। तर हे तुम्ही तशी स्टेप इथं फॉलो करू शकता। तर आपण काय करूया, आपण याला बॅक करूया, ओरिजिनल पोझिशनला ठेवून आपण अशा प्रकारे या ग्रुपच्या बाहेर इथं येऊन जाऊया। तर हे फोटो इथं येईल। आता याच्यानंतरचा फोटो आपण काय करूया, ग्रुपला सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये जाऊन खालच्या एकदम JPGला सिलेक्ट करून काय करूया, हे जे काही JPG आहे ते आपण या फोटोसोबत अशी इथं प्लसवर क्लिक करून अशी इथं चेंज करून घेऊन टाकूया। हे अशा प्रकारे पुन्हा एकदा परत बॅक यायचं आहे। हे तुम्हाला ग्रुपमधून एक्झिट होते बॅक यायचं आहे। कधी तुम्ही अंडोचं बटन जर दाबलं तर तुम्हाला इश्यू येईल, त्यासाठी फक्त तुम्ही इथं बॅकवर क्लिक करायचं आहे। तर हे असं झाल्यानंतर बघू शकता की लास्टचा फोटो आहे, हा फोटो पण रिप्लेस झाला की लास्टचा फोटो या ग्रुपला सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये जाऊन एकदम खालची JPG तुम्हाला इथं कलर अँड फिलच्या ऑप्शनवर क्लिक करून
असं आता आपण हे इथे लावून टाकूया किंवा हे फोटो इथं असं क्लिक करायचं आहे आणि प्लसवर क्लिक करून टाकायचं, म्हणजे हा JPG आपल्या त्या फोटोसोबत इथे रिप्लेस होऊन जाईल. तर हे अशा प्रकारे हे जे काही इफेक्ट आहे तिथे येऊन जाईल. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता, ही ग्रुपची साईज इथं थोडी ॲडजस्ट होते. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ही बरोबर इथं प्रॉपर इथं जे काही फोटो आहे तुम्ही चेंज करतोय तेवढं तुम्हाला ध्यान द्यायचं आहे. जसं आता आपण हा फोटो इथं रिप्लेस केला तर आपल्या ग्रुपची साईज इथं थोडी कमी जास्त होऊ शकते. तर ते तेवढं तुम्हाला इथं फक्त रिप्लेस म्हणजे थोडं इथं लक्ष द्यायचं आहे. आता बघू शकता हे तुम्हाला बॅक येऊन परत केल्याच्यानंतर आपली साईज इथं बरोबर इथं राहून गेलेली आहे. तर हे एवढं तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. आणि मेन एडिटिंगचा पार्ट म्हणजे हेच आहे का तुम्ही ग्रुपमध्ये जेव्हा आपण एडिट करता तेव्हा एखाद्या नाही का ग्रुपची जे काही साईज आहे किंवा जे काही ड्युरेशन आहे ते कमी जास्त होऊ शकते. तर ते तेवढी तुम्हाला ॲडजस्ट करणं आलं पाहिजे. जर आलं नाही तर डायरेक्ट बॅक येत जा आणि पुन्हा परत तेच प्रोसेस फॉलो करा. ते 100% आता जसं आपल्या इथं प्रॉब्लेम रिझॉल्व्ह झाला तसंच तुमचा पण प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होईल. आता हे झाल्यानंतर आता इथून पुढे आपले जे काही बीटमार्क आहे त्या सगळ्या बीटमार्कमध्ये आपल्याला आपले फोटो इथं लावून घ्यायचे आहे. बघू शकता आजचे फोटो तुम्हाला इथे ॲडजस्ट करायची पण गरज नाही. फक्त याचं जे काही एक्स्ट्राचा पार्ट असेल आपल्या बीटमार्कच्या समोरचा ते तेवढा इथे तुम्हाला कट करायचा आहे. बघू शकता काय अशा प्रकारे फक्त प्लसवर क्लिक करायचा आणि एक्स्ट्राचा पार्ट जे काय असेल ते तुम्हाला असं क्लिक करून टाकायचं आहे, म्हणजे डिलीट करून टाकायचं आहे. बस याच्यावर तुम्हाला काहीच नाही करायचं. तर आपण आपले जे काही फोटो आहे ते सगळे फोटो एक एक आपला फोटो इथं आपल्या एक एक बीटमार्कमध्ये इथं ॲड करत जाऊया. बघू शकता जिथपर्यंत आपले बीटमार्क आहे तिथपर्यंत तुम्हाला आपले सगळे फोटो इथं असे ॲड करत जायचे आहे. तर आपल्याजवळ जेवढे काही बीटमार्क आहे ते सगळे फोटो आपण एक एक फोटो आपल्या एक एक बीटमार्कमध्ये इथं ॲड करत जाऊया. बघू शकता काय अशा प्रकारे हे सगळं झाल्यानंतर आता एक लास्टचा फोटो हे वाला हा इथं ॲड करायचा. हे असं तर मला इथं शेवटपर्यंत इथं करायचं आहे. जिथपर्यंत आपण बीटमार्क दिलेली आहे तिथपर्यंत तुम्हाला आपले सगळे फोटो इथं ॲडजस्ट करून घ्यायचे आहे. बघू शकता अशा प्रकारे एक एक फोटो तुम्हाला एक एक आपल्या बीटमार्कमध्ये इथं असा ॲडजस्ट झाला पाहिजे याची तुम्हाला इथं काळजी घ्यायची आहे. आणि असं एक्स्ट्राचा पार्ट इथं तुम्हाला क्लिक करून एक्स्ट्राचा पार्ट इथून कट करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण आपले सगळे फोटो एका मागे अशी इथं लावून टाकूया आणि एक्स्ट्राचा पार्ट इथून असा कट करून टाकूया. तर बघू शकता आणि आपले आजचे सगळे जे काही फोटो आहे ते सगळे एकाच रेशोमध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला जास्त काही काम नाही पडणार रेशो ॲडजस्ट करायचा. आणि हे सगळे फोटो ते फोटोची जे काही व्हिडिओ आहे त्या फोटोच्या व्हिडिओमध्ये पण भेटून जाईल आणि यांची सगळ्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. जे काही फोटोज आहे तुम्ही आपल्या जे काही गणपती बाप्पा फुल HD फोटो म्हणून तुम्हाला खाली व्हिडिओ भेटून जाईल, त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आपले सगळे फोटो हे भेटून जातील. तर तिथून तुम्ही हे फोटो डाउनलोड करून घेऊ शकता. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला फक्त फोटो अशी इथं लावत जायचे आहे. बघू शकता इथून परत मी बॅक येऊन जातो काय अशा प्रकारे. तर हे सगळे फोटो लावायच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे मी आता सांगूनच देतो. बघू शकता एक लास्टचे आपले 5-6 फोटो इथं लावायचे राहिलेले आहे. तर बघू शकता की लास्टचा हा एक फोटो आहे तर हा इथे लावून टाकूया, एक्स्ट्राचा पार्ट इथं कट करूया. तर हे सगळं झाल्यानंतर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे बघू शकता या ठिकाणी इथून तुम्हाला बीटला काहीच नाही करायचं. हे जे काही 8.29 पासून जे काही बीटमार्क येईल याला तुम्हाला या फोटोला तुम्हाला इथे फ्लिकरचा इफेक्ट इथं लावून टाकायचा आहे. तुम्हाला इथं वर सर्च करायचं आहे फ्लिकरचा इथे जे काही इफेक्ट आहे ते तुम्हाला सर्च करायचा आहे. फ्लिकरवाला 2 नंबरचा इफेक्ट स्टँडर्ड सेटिंग तर ॲड करा आणि जी फ्रिक्वेन्सी थोडीशी तर हाय करून टाका. याची स्ट्रेंथ पण तुम्ही थोडी तर अशी इथं ॲडजस्ट करू शकता आणि स्पीड पण इथं तुम्हाला अशी ॲडजस्ट करायची आहे. बघू शकता अशा प्रकारे याची स्पीड तुम्हाला इथं अशी ॲडजस्ट करून टाकायची आणि याची स्ट्रेंथ थोडी तर कमी करा का अशा प्रकारे इफेक्ट येईल हे एवढं तुम्हाला इथं ॲडजस्ट करून टाकायचं आहे. फ्रिक्वेन्सी थोडी तर कमी करून टाका. तर आपण इथं वाढवून टाकूया. बघू शकता अशा प्रकारे म्हणजे हे असं इथं इफेक्ट इथं येऊन जाईल. स्ट्रेंथ पण आपण थोडी तशी वाढवून टाकूया काय अशा प्रकारे इफेक्ट आला पाहिजे याची तुम्हाला अशी लक्ष घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे एवढं झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता हे सगळं झालेलं आहे. तुम्हाला सुरुवातीच्या ॲनिमेशनला काहीच नाही करायचं. फक्त याच्यावर काय करा परत एक शेपमध्ये जा, परत प्लसवर क्लिक करून एक शेप किंवा एक PNG जे मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती PNG इथं ॲड करा. PNG याच्यासाठी शेप पण तुम्ही ॲड करू शकता पण शेपला थोडी ॲडजस्टमेंट करावं लागेल. हे जे काय आपली PNG आपण देत आहे हे डायरेक्ट तुम्हाला तिथं ॲड करता येईल. फक्त एक शॅडोची PNG जे आपण वापरतो ती शॅडोची PNG ॲड करा. PNGची ड्युरेशन आपल्याला काय करायची आहे 7.15 पर्यंत वाढवायची आहे. थोडे या PNGला थोडी तो झूम करायचं आणि असं वर ढकलायचं आहे काय अशा प्रकारे. आणि या PNGला आपण आपल्या सॉन्गच्या वर इथं ठेवायचं आहे. आधीची जे काही आपला फोटो होता ते आपण सॉन्गच्या मागे ठेवला, आता ही जी काही PNG आहे ते आपण सॉन्गच्या वर ठेवायची आहे. तर तुम्हाला होईल तेवढंसं खाली जायचं आहे. बघू शकता इथं सगळ्या फोटोच्या मागे असं जायचं आहे आणि आपल्या सॉन्गच्या वर हे जे काही आपला फोटो आहे जे काही PNG आहे ती तशी ठेवायची आहे अशा प्रकारे काय. तर ही इथे ठेवायच्या नंतर आता तुम्हाला बॅक येऊन अशा प्रकारे इथं बॅक यायचं आहे. शेक इफेक्टमध्ये जाऊन जे काय आपलं शेक इफेक्ट आहे ते तुम्हाला इथं असा सिलेक्ट करायचा आहे.
शेक इफेक्टमध्ये जाऊन हे जे काही इफेक्ट आहे तुम्हाला इथे कॉपी करायचा आहे आणि असं इथे बॅक येऊन बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट इथे तुम्हाला बॅक येऊन तुम्हाला इथे काय करायचं आहे बीटमार्कमध्ये जायचं आहे आणि जे काय आता आपले फोटो आहे बघू शकता आता आपल्याला काय करायचं आहे डायरेक्ट या बीटमार्कपासून 10.24चे जे काही बीटमार्क आहे त्या बीटमार्कपासून जे काय आपले फोटो येतील त्या सगळ्या फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट इथं तुम्हाला असं लावून टाकायचा आहे काय अशा प्रकारे फोटोला सिलेक्ट करायचं आणि पेस्ट इफेक्टचा ऑप्शन इथं तुम्हाला असं क्लिक करून टाकायचं तर अशा प्रकारे आपल्याला ते सगळे फोटो तुम्हाला असे इथं पेस्ट करायचं आहे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सगळ्या फोटोंना हा इफेक्ट असं इथं लावत जायचं आहे तर ह्या सगळ्या फोटोंना तुम्हाला हा एकच इफेक्ट जे काय ती तसं लावत जायचं आहे बघू शकता सुरुवातीपासून म्हणजे जिथून आपण फोटो लावले होते त्याचं थोडं समोरून अशा प्रकारे हे सगळं जे काही इफेक्ट आहे ते असं तुम्हाला इथं लावत जायचं आहे बघू शकता या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट तुम्हाला इथं असं लावून टाकायचा आहे तर या सगळ्या फोटोंना आपण लवकरात लवकर आपलं जे काही हा इफेक्ट आहे ते असं इथं लावून टाकूया बघू शकता फोटोला सिलेक्ट करून 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट असं तुम्हाला इथं असं करून टाकायचं आहे तर हे सगळं असं तुम्हाला असं शेवटपर्यंत असं इथं करत राहायचं आहे बघू शकता अशा प्रकारे हे सगळे इथं केल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे आपल्या पहिल्या बीटमार्कला यायचं आहे जिथून आपण फोटो लावले 7.51च्या आणि इथं तुम्हाला काय करायचं आहे एक शॅडोची पिंज इथं लावून टाकायची आहे बघू शकता जे शॅडोची पिंज तुम्ही आधी लावली तेच पिंज तुम्हाला अशी लावून टाकायची आहे तेच पिंज इथं लावून टाका पिंजीची ड्युरेशन एकदम शेवटपर्यंत इथं वाढून टाका आणि पिंजी थोडी तशी ॲडजस्ट करा बघू शकता काय अशा प्रकारे हे अशा प्रकारे पी एन जी तुम्हाला इथं ॲडजस्ट करायची आहे आणि या पी एन जीच्या वर म्हणजे या शॅडोच्या वर तुम्हाला आपलं जे काही एक गणपती बाप्पाची मी पी एन जी दिली असेल ते इथं लावून टाका आपल्या मागले व्हिडिओ पण तुम्ही चेक करू शकता किंवा या व्हिडिओमध्ये पण मी देईल तर ती तुम्हाला काय करायची आहे पी एन जी इथं लावून टाकायची आहे तुम्ही आतुरता आगमनाची पण पी एन जी इथं वापरू शकता तर आपण हीच इथं पी एन जी वापरूया कारण आपलं जे काही डायलॉग आहे देव बाप्पा तू आलास हे जे काही आपला आजचा डायलॉग आहे त्यामुळे आपण हीच आतुरता आगमनाची जे काही पी एन जी आहे त्याची इथं लावून टाकूया पी एन जी अशी तर ॲडजस्ट करायची आहे आणि पी एन जी तर ॲडजस्ट झाल्यानंतर तुम्हाला वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करून आपला आजचा रेडी व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर भावना व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये